छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. स्वागत आहे TAP पॉडकास्टच्या स्टुडिओमध्ये श्री सुयोग छत्रे सरांचं. खूप दिवसांपासून छत्रपतींवर बोलण्यासाठी एक परफेक्ट गेस्ट शोधत होतो ज्यांच्याकडे पुरावे असतील. आता जर तुम्ही ओल्ड गोवा चर्च बघत असाल गोव्यामध्ये, तर त्याच्यामध्ये वर सेंट झेवियरचं मृतदेह आहे. शिवाजी महाराज आणि सगळे मराठ्यांचं सैन्य आलं आणि आता ते आपल्याला संपवणार म्हणून त्या पोर्तुगीजांनी ते जे काही प्रेत होतं त्या सेंट झेवियरचं ते खाली घेतलं, त्याला नवस बोलला, 3-4 नाणी ठेवली, राजदंड खाली ठेवला आणि सांगितलं की संभाजी महाराज या राज्यात आलेत, वाचव आम्हाला त्यांच्यापासून. अरे बापरे. राजांना धर्मनिरपेक्ष ठेवण्याचा बराच प्रयत्न चालू आहे. गोव्यामध्ये 3 धर्मगुरूंना त्यांनी ठार मारलं होतं. आपण त्यांना धर्मनिरपेक्ष म्हणतो आणि ते असेही पराक्रम करत होते. ते खरंच धर्मनिरपेक्ष होते का? खूप छान प्रश्न आहे खरं तर. म्लेच्छक्षय दीक्षित, आता त्याचा काय अर्थ आहे ते मी आता व्ह्युअर्सना सोडतो त्यांच्यावर, की त्याने आता शोधावा त्याचा अर्थ काय आहे. राजे भिंतीच्या आरपार पण येऊ शकतात, त्यांना जादूटोणा मंत्र वगैरे सगळं येतं. हा महाराजांचा प्लॅन होता, म्हणजे नक्की काय होता हा प्रकार? परकीयांच्या कागदपत्रांमध्ये काही असे उल्लेख आलेत की शिवाजी महाराजांना पंख आहेत, ते उडू शकतात. एकाच वेळी शिवाजी महाराज अनेक ठिकाणी असतात असंही ब्रिटिशांनी लिहिलंय. एक चित्र होतं, त्यामध्ये महाराजांच्या खाली त्यांचं सैन्य होतं, त्यांच्या मस्तकी टिळे नव्हते, गैर हिंदू होते. हे सत्य होतं का? याच्यावर बरंच संशोधन पण झालंय आणि जेव्हा तुम्ही मायक्रोस्कोपनं व्यवस्थित बघाल, भिंग लावून म्हणतो ना, ते बघितल्यावर असं लक्षात आलं की सुयोगजी, तुमच्या 15-20 वर्षाच्या अभ्यासाच्या काळामध्ये तुम्हाला असं काय वाचनात आलंय की जे आजही लोकांना माहीत नाही महाराजांविषयी? शिवाजी महाराजांची स्वारी तिथं होती तेव्हा त्यांनी त्या पादरे म्हणतात त्यांना, फादर जे म्हणतात, त्यांना 4 लोकांना आणलं आणि सांगितलं की तुम्ही हिंदू धर्म स्वीकारा. ते म्हणले नाही स्वीकारणार तर तुमचा जो नियम तोच आमचा नियम. त्यांनी 4 लोकांची मस्तक मारून पाठवली. अरे बापरे, तो प्रसंग ऐकून माझ्या अंगावर काटा आलाय. मनुष्य जन्म गेल्यावारे करशील काय बारे, शिवराज सांगे जना, म्या तो सोडली वासना. आणि हा अभंग लिहिलाय खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी. येस. वा. महाराजांचं हस्ताक्षर किंवा स्वाक्षरी उपलब्ध आहे का? महाराजांचं आवडतं शस्त्र कोणतं होतं? महाराजांविषयीचा असं कोणता गैरसमज लोकांमध्ये अजून येतो, तुम्ही दूर कराल? फार कमी जणांना माहिती आहे की महाराजांचे 2 राज्याभिषेक झाले होते. त्याचं काय रहस्य आहे? फादर ऑफ इंडियन नेव्ही असं महाराजांना संबोधलं जातं. तुमच्या अभ्यासात आत्तापर्यंत असे काही पुरावे आलेत का? तुम्ही मला स्पीचलेस केलं ॲक्च्युली. ही चर्चा संपूच नाही असं वाटतंय मला. स्वागत आहे TAP पॉडकास्टच्या स्टुडिओमध्ये श्री सुयोग छत्रे सरांचं. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? खूप छान आणि खूप एक्सायटेड पण आहे. कसं वाटतं इथे येऊन? अतिशय सुंदर, खूपच छान. म्हणजे खऱ्या अर्थानं ना महाराजांचे विचार बोलण्यासाठी जे वातावरण पाहिजे ते वातावरण आहे. चला, म्हणजे मला तुमच्याकडून जितकं तुमचा आत्तापर्यंतचा अभ्यास आहे तेवढा बाहेर काढण्याचा थोडासा प्रयत्न करूया आणि या जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देणारा पॉडकास्ट बनवूया. नक्कीच. तर पहिला प्रश्न सुरू करण्याच्या आधी माझी अशी इच्छा आहे की छत्रपतींचा एकदा उद्घोष होऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. छत्रपती राजाराम महाराज की जय. क्या बात आहे. म्हणजे आता जी एनर्जी आली आहे त्या ओघातच आपण पुढे जाऊया. मी माझ्या पॉडकास्टमध्ये खूप दिवसांपासून छत्रपतींवर बोलण्यासाठी एक परफेक्ट गेस्ट शोधत होतो. एक असा व्यक्ती आणू पॉडकास्टमध्ये की ज्यांच्याकडे पुरावे असतील. नुसतं इतिहास सांगणं आणि पुराव्यासहित इतिहास सांगणं हा खूप फरक आहे. आणि देवाची कृपा किंवा राजांची इच्छा असेल, मला तुमचं प्रोफाईल माझ्या हाती आलं आणि मी तुम्हाला आज इथं बोलवलं आहे. त्यासाठीच माझी अशी इच्छा आहे की हा जो पॉडकास्ट लोक बघतील यांना पुराव्यानिशी काही गोष्टी सांगा, जेणेकरून आपल्याला एक ऑथेंटिसिटी येईल आणि राजांविषयी जितकं काही आपल्याला माहिती आहे तेवढं तुम्ही सांगण्याचा दिलखुलास प्रयत्न करा. नक्की. सो स्टार्ट कुठून करायचा हा एकदम बेसिक प्रश्न आहे, बट कारण राजांचा इतिहास खूप मोठा आहे, खूप पॉवरफुल आहे. तुम्ही सांगा की आपण कुठल्या पॉईंटवरून राजांविषयी सुरुवात करायची? चला, आपण असं बोलू, कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायला एक दैवी अधिष्ठान तुम्हाला पाहिजे. आपण एका अभंगापासून सुरुवात करू. नासिवंत सुखासाठी अंतरला जगजेठी, नाही नाही याते गोडी, 184ची जोडी. मनुष्य जन्म गेल्यावारे करशील काय बारे, शिवराज सांगे जना, म्या तो सोडली वासना. वा. आणि हा अभंग लिहिलाय
खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी. महाराजांनी? येस. वा. सरस्वती महल तंजावर इथं जे हस्तलिखित सापडले, शककर्ते शिवराय म्हणून जे ग्रंथ आहे विजयराव देशमुखांनी लिहिलेला, त्याच्यामध्ये ॲक्च्युली त्यांना हा अभंग सापडला तंजावरमध्ये. बर. आणि हा शिवाजी महाराजांनी लिहिलेला आहे. आणि याच अभंगावरनं तुम्हाला लक्षात येईल की महाराजांचं चारित्र्य किती उत्तुंग आहे. या 4 ओळीत, या 4च ओळीत छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण आयुष्य आहे. 18,306 दिवसांचं महाराजांचं आयुष्य आहे, 50 वर्षाचं आयुष्य आहे. 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 या 18,306 दिवसात शिवरायांनी काय काय केलं या देशासाठी, या सगळ्याचं सार या 4 श्लोकामध्ये आहे किंवा 4 ओळीमध्ये आहे. म्हणजे महाराजांनी श्लोक लिहिले हेच माझ्यासाठी पहिला आश्चर्याचा धक्का होता. म्हणून मी म्हणतोय की कुठल्याही अभ्यासकानं किंवा कुठलाही व्यक्ती जर छातीटोकपणे तुम्हाला म्हणत असेल की मला छत्रपती शिवाजी महाराज 100% कळाले, तर तो नक्कीच खोटं बोलतोय. कारण छत्रपती शिवाजी महाराज समजणं हे वाटतं इतकं सोपं नाही आहे. आजपासून आपण आपल्या पॉडकास्टमध्ये एक नवीन कन्सेप्ट आणतोय, 1 मिनिट शो. वा. सो लहानपणी आपण खेळायचो 1 मिनिट शो, बट तो ह्या अँगलने असणार की कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन लोकांना पोहोचवायची. तुम्हाला 1 मिनिटाचा टाईम दिला जाईल आणि मी काही प्रश्न विचारेल. सो तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं 1 मिनिटाच्या आत. ओके, करूया सुरुवात? हो. येस. सर्वात पहिला प्रश्न असा आहे की महाराजांचं आवडतं शस्त्र कोणतं होतं? बघा, महाराजांची जी काही अस्सल चित्र सापडली, जसं की ब्रिटिश म्युझियममधलं चित्र आहे, तर त्या चित्रामध्ये महाराजांचे 3 शस्त्र आहेत. एक पट्टा, त्यांच्या हातात दानपट्टा, पट्टा म्हणतो आपण त्याला. महाराजांची धोप तलवार आहे आणि कट्यार आहे. शिवाजी महाराजांची ही 3 शस्त्र तर नक्कीच आवडतात, कारण प्रत्येक चित्रामध्ये ही 3 शस्त्र दिसत आहेत. महाराजांचं आवडतं शस्त्र म्हणजे पट्टा सुद्धा आहे, कारण कांचनबारीच्या लढाईमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांनी दोन्ही हातात पट्टे घालून लढाई केली असा उल्लेख आहे. आणि तलवार तर अर्थातच म्हणजे महाराजांचं आवडतं शस्त्र तर आहे. तर ही 3 शस्त्र आपण म्हणू शकतो महाराजांची आवडती शस्त्र. ओके. फार कमी जणांना माहिती आहे की महाराजांचे 2 राज्याभिषेक झाले होते, त्याचं काय रहस्य? 6 जून 1674 शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक झाला आणि जो जवळपास 10-12 दिवस चालू होता. तो राज्याभिषेक झाल्यानंतर पुन्हा 3 महिन्यांनी म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये 1674 दुसरा राज्याभिषेक झाला. तर त्याचं कारण असं आहे की निश्चळपुरी जो गोसावी होता तो पहिल्या राज्याभिषेकाला पण होता, पण त्या पहिल्या राज्याभिषेकामध्ये काही त्रुटी राहिल्या असं त्यानं महाराजांना सांगितलं. आणि अर्थातच शिवाजी महाराजांना हे माहित होतं की माझ्या राज्यामध्ये सगळ्या विचारसरणीचे लोक आहेत, त्यामुळे मला सगळ्यांना बरोबर घ्यायचं असेल तर मला सगळ्यांचं ऐकलं पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक पण करून घेतला, ज्याला तांत्रिक राज्याभिषेक आपण म्हणतो. तर शिवाजी महाराजांचे 2 राज्याभिषेक 3 महिन्याच्या फरकानं झाले होते. अच्छा. महाराजांविषयीचा असा कोणता गैरसमज लोकांमध्ये अजून येतो, तुम्ही दूर कराल? महाराज धर्मनिरपेक्ष होते. ओके. महाराजांनी आपल्या लोकांसाठी, इथल्या रयतेसाठी, इथल्या हिंदू लोकांसाठी जे कार्य केलंय त्याची तुलनाच होऊ शकत नाही, इतकं मोठं कार्य आहे. त्यामुळं हल्लीच्या काळात कुठलेही पुरावे नसताना लोक उगीच महाराजांना धर्मनिरपेक्षच्या का दाखवतात हा एक मोठा प्रश्न आहे. महाराज असते तर आम्ही दाखवले असते. प्रश्न असा आहे की शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व सर्वाच्या पलीकडचं आहे. तुमचे विचार थांबतात तिथं महाराजांचे विचार चालू होतात. त्यामुळे हिंदू हा जो जिवंत राहिला हा शिवाजी महाराजांमुळे राहिला. म्हणजे एका फार मोठ्या माणसाचं असं वाक्य आहे की शिवाजी महाराज जर झाले नसते तर पाकिस्तानच्या सीमा तुमच्या शेजारपर्यंत, घराच्या शेजारीपर्यंत आल्या असत्या. एवढं कशाला? कवी भूषणाचं जे वाक्य आहे, काशी की कला जाथी मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती, हे काय सांगते तुम्हाला? स्पष्ट आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तींनी अशी कोणती 5 ठिकाणं मस्ट व्हिजिट म्हणजे नक्कीच जायला पाहिजे महाराजांच्या निगडीत असलेली, ती तुम्ही कोणती सांगाल? अर्थातच पहिलं शिवनेरी आहे. महाराजांचा जन्म झालाय तिथं, महाराजांचा चरणांचा स्पर्श त्या भूमीला झालाय. दुसरं रायगड आहे, कारण रायगड सारखं ठिकाण असं आहे की जिथं महाराजांचा राज्याभिषेक त्या ठिकाणी झालाय. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक तिथे झालाय. त्या रायगडानं काय काय गोष्टी बघितल्यात. तिसरा तुम्ही सिंहगड बघितला पाहिजे. तानाजी मालुसरेंचं, सूर्याजी मालुसरेंनी किती मोठं योगदान या ह्याच्यासाठी दिलंय. पुरंदर पाहिला पाहिजे, पुरंदर संभाजी महाराजांचा जन्म झालाय. राजगड बघितला पाहिजे. राजगड का बघितला पाहिजे? कारण शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा काळ शिवाजी महाराजांनी राजगडवरच व्यतीत केलेला आहे. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी आहे
आणि तुम्ही 5 विचारले, मी थोडंसं अजून पुढे जाऊन सांगतो. 5 खूप कमीच आहे. कमी आहे. तुम्ही जिंजी सुद्धा बघितला पाहिजे, कारण राजाराम महाराजांनी जे 7-8 वर्ष राज्यकारभार या देशाचा, या स्वराज्याचा चालवला, तो जिंजीतनं चालवला. स्वराज्यावर इतकं मोठं संकट आलं असताना राजाराम महाराजांनी जिंजीत जे तिथून जो कारभार बघितला तेही आम्ही बघितलं पाहिजे. आणि शिवाजी महाराजांचा स्पर्श जिथं जिथं झालाय ना, ते सगळंच ते बघायला सगळं तुम्ही बघितलं पाहिजे. क्या बात आहे, क्या बात. महाराजांविषयीची अशी कोणती 5 पुस्तकं तुम्ही सांगाल की ती वाचलीच पाहिजे? एक तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही मूळ अस्सल साधनं पहिला वाचा. शिवभारत आहे, अच्छा, जयदेव शकावली आहे, ही जी मेन त्यांची कागदपत्र आहेत. किंवा गजानन मेंदळे सरांचं श्रीराजा शिवछत्रपती 2 खंड आहेत, अफजल खान वधापर्यंतच आहे, तेही तुम्ही वाचू शकता. शककर्ते शिवराय जे विजयराव देशमुखांचं तुम्ही वाचू शकता. छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती म्हणून एक ग्रंथ आहे, डॉक्टर केदार फाळकेंनी हे केलेला. रामचंद्र पंडितांनी सांगितलेला आज्ञापत्र हा जो ग्रंथ त्यांनी लिहिला तो वाचा. कारण मी सांगू का तुम्हाला, आज्ञापत्रामध्ये शिवाजी महाराजांचं पूर्णच आयुष्य आहे. अच्छा. कारण रामचंद्र पंडित अमात्यांनी 5 छत्रपतींबरोबर कार्यभार केलेला आहे, म्हणजे कार्य बघितलेलं आहे त्यांनी. आणि स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात पण, नंतरच्या काळात पण, संकटाच्या काळात पण रामचंद्र पंडित अमात्य आहेत. आणि रामचंद्र पंडित अमात्यांनी आज्ञापत्र ग्रंथ लिहिलाय, आणि तो शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगावरनच जसाच्या तसा घेतलाय अक्षरशः. त्यामुळे तुम्ही आज्ञापत्र नक्की वाचलं पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा रिपीट करतो, आज्ञापत्र आहे, जयदेव शकावली आहे, शिवभारत आहे, गजानन मेंदळे सरांचं तुम्ही राजा शिवछत्रपती बघू शकता, डॉक्टर केदार फाळकेंचं छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती हा पण एक सुंदर ग्रंथ आहे, तो तुम्ही वाचू शकता. हे असे 4-5 ग्रंथ आहेत. मूळ साधनं जर तुम्ही म्हणाल तर शिवभारत हे खूप महत्त्वाचं साधन आहे, कारण ते महाराजांच्या आज्ञेनं लिहिलं गेलंय. त्यामुळे मी मूळ साधनं आणि प्लस आत्ताचे काही ग्रंथ की ज्यातनं मूळ साधनातनं जे ग्रंथांचं सार घेतलंय ते असे दोन्ही मिक्स करून मी तुम्हाला सांगितलं. ओके. महाराजांचं हस्ताक्षर किंवा स्वाक्षरी उपलब्ध आहे का? खरं तर फार खेदानं आणि दुर्दैवानं सांगायला लागतं की आत्ता तसं कुठला पुरावा उपलब्ध नाही आहे की हे शिवाजी महाराजांचंच हस्ताक्षर आहे. काही परिमाणांवरनं मध्यंतरीच्या काळात असं ठरवलं गेलं होतं की हे महाराजांचं हस्ताक्षर आहे, पण त्याला पुरावा नसल्यामुळं आपण ठामपणे म्हणू शकत नाही की हे महाराजांचंच हस्ताक्षर आहे. संभाजी महाराजांचं हस्ताक्षर आपल्याला सापडलेलं आहे. इनफॅक्ट बाकरे शास्त्रीनं जे दानपत्र दिले त्याच्यामध्ये संभाजी महाराजांचं हस्ताक्षर आहे. सो पण शिवाजी महाराजांचं हस्ताक्षर हेच असं ठामपणे दुर्दैवानं आपण नाही सांगू शकत. ओके. छत्रपती संभाजी महाराजांवर काही ऐतिहासिक चित्रपट येतात, त्यामध्ये महाराजांना लेझिम खेळताना दाखवलं होतं. तुम्हाला काय वाटतं, ते इतिहासाच्या प्रमाणे कितपत सत्य आहे? मुळात माझा प्रश्न असा आहे लोकांना की तो आपला लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे का नाही हे आपण नंतर बोलू. मुळात हे दाखवायची गरज आहे का? अच्छा. छत्रपती संभाजी महाराजांचं चारित्र्यच इतकं उत्तुंग आहे की तुम्ही त्यातले काय गोष्टी दाखवताय हे फार महत्वाचं आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषणम नावाचा इतका सुरेख ग्रंथ लिहिलाय. संस्कृत भाषेचे प्रकांड पंडित संभाजी महाराज आहेत. सुंदर संस्कृत आहे. संभाजी महाराजांनी बुधभूषणम मध्ये जे गणपतीचं वर्णन केलंय, जे भवानीचं वर्णन केलंय, जे शंकराचं वर्णन केलंय, एक राजा कसा असला पाहिजे, एक प्रधान कसा असला पाहिजे, इतकं सुंदर वर्णन. मी तुम्हाला सांगू का, राजनीतीवर जे काही ठराविक ग्रंथ आहेत ना, जसे की चाणक्यानं लिहिलेलं अर्थशास्त्र आपण म्हणतो, किंवा अजून काही अर्थशास्त्रावरचे काही आहेत ग्रंथ, पण या सगळ्याच्या तोडीसतोड संभाजी महाराजांनी बुधभूषणम ग्रंथ लिहिलाय. तुम्ही हे दाखवलं पाहिजे संभाजी महाराजांचं, त्यांचा पराक्रम दाखवला पाहिजे की जिथं पोर्तुगीज घाबरत आहेत, जिथं संभाजी महाराज फक्त आले म्हणून मुघल सैन्य पळत सुटतंय, हे तुम्ही दाखवलं पाहिजे का त्याच्यामध्ये तुम्ही बाकीच्या काही गोष्टी दाखवल्या? हा तुमच्यावर प्रश्न आहे. फक्त चित्रपट चालण्यासाठी जर तुम्ही एखाद्या काही गोष्टी त्याच्यात ॲड करत असाल, काय म्हणता तुम्ही त्याला, सिनेमॅटिक लिबर्टी, त्याच्या नावाखाली जर तुम्ही फक्त प्रेक्षकांना ओढण्यासाठी काही गोष्टी करत असाल. आणि मी काय म्हणतोय की संभाजी महाराज हे युगपुरुष आहेत, महापुरुष आहेत. यांचं जे तुम्ही चरित्र दाखवताना त्यांचा अस्सल साधनातनं जे त्यांचं उत्तुंग कर्तृत्व इतकं मोठं आहे की तुम्हाला सिनेमॅटिक लिबर्टीची गरजच नाही. जर गोव्यामध्ये पोर्तुगीज संभाजी महाराजांच्या भीतीनं त्या सेंट झेवियरला नवस बोलतायत, हा किती मोठा प्रसंग आहे, हे तुम्ही दाखवलं पाहिजे.
म्हणजे महाराजांचं चरित्रच मुळात इतकं मोठं आहे की त्याला बाकीचा मीठ मसाला लावायची काही गरज नाही. तो प्रसंग ऐकून माझ्या अंगावर काटा आलाय. काही गरज नाही, कारण मुळातच चरित्र इतकं मोठं आहे. मग तुम्ही ते दाखवा लोकांना की ज्यापासून संभाजी महाराज लोकांना कळतील. बुधभूषण नावाचा इतका सुरेख ग्रंथ आहे, मी त्याच्यावर आता अभ्यास करतोय कारण बुधभूषण मला कळूच शकत नाही, इतका मोठा ग्रंथ आहे तो. त्यातले एक एक श्लोक जे संभाजी महाराजांनी लिहिलेत ना, ते वाचताना तुमची मती स्तब्ध होती. इतके सुरेख आणि इतके एक विद्वान पद्धतीने ते लिहिले गेलेत. ते तुम्ही दाखवा ना. खरंच खूप छान तुम्ही स्पष्टीकरण दिलं या प्रश्नाचं. फादर ऑफ इंडियन नेव्ही असं महाराजांना संबोधलं जातं. तुमच्या अभ्यासात आतापर्यंत असे काही पुरावे आलेत का? छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुस्थानच्या आरमाराचे जनक आहेत, हे 200% खरं आहे. म्हणजे त्यांना आपण फादर ऑफ इंडियन नेव्ही वगैरे म्हणतो. का म्हणतो? कारण या हिंदुस्थानचा जर तुम्ही पूर्ण अभ्यास केला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. 2 ठिकाणातनं शत्रू आपल्या देशात घुसलेत. एक खैबर खिंडीतनं आले वरून उत्तरेकडनं, आणि दुसरे म्हणजे समुद्र मार्गातनं आले. आणि समुद्र मार्गातनं आले कोण? पोर्तुगीज आले, डच आले, इंग्रज आले, ही सगळी लोक आली, फ्रेंच आले. या सगळ्या लोकांनी काय ठरवलं होतं? व्यापार करायच्या दृष्टीनं समुद्रकिनारी यायचं, तिथे एखादा गड किल्ला छोटासा बांधायचा, तिथं राहायचं, आणि सगळी आपली जहाजं घेऊन समुद्रात राहायचं, आणि समुद्रात आपल्याला कोणी हरवू शकत नाही. म्हणजे जंजिरा किल्ला जर सुद्धा तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये सिद्धी वगैरे होते, ॲबेसियन लोक होते, आफ्रिकन लोक होती. तर या जंजिरा किल्ल्यामध्ये सुद्धा त्या किल्ल्यातून लोक बाहेर येऊन समुद्र किनाऱ्यावरच्या लोकांना अन्याय अत्याचार करायचे, त्यांना पार अक्षरशः गुलामगिरी म्हणून विकायचे, ओढून अन्याय अत्याचार करायचे. शिवाजी महाराजांना जेव्हा लक्षात आलं की समुद्र किनारा सुरक्षित नाही आहे या देशाचा, तेव्हा शिवाजी महाराजांनी आपलं नाविक दळ उभारायला सुरुवात केली. आणि हे खूप आधीपासून, म्हणजे त्याचे पुरावे पार अगदी 57 किंवा 57च्या आसपासच्या आधीचे सुद्धा पुरावे आहेत की शिवाजी महाराजांना हे लक्षात आलं होतं. जसं शिवाजी महाराजांनी जावळी घेतली ना, तेव्हा त्यांना एक लक्षात आलं की जसे ते कोकणातून खाली उतरायला लागले तेव्हा लक्षात आलं की समुद्र किनाऱ्या सुरक्षित नसल्यामुळं इथल्या रयतेवर पण अन्याय होतोय, आणि जेव्हा माझ्याकडे समुद्र किनारा आहे तेव्हा माझा व्यापारावर सुद्धा वर्चस्व असेल. बरोबर. या दोन्ही गोष्टी शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी झाली. शिवाजी महाराजांनी सुरुवातीला आपलं नाविक दळ उभारायला सुरुवात केली. आणि हे नाविक दळ उभा करत असताना शिवाजी महाराजांना सुरुवातीला काही अडचणी पण आल्या, जसे की आपल्याकडे त्यावेळी इतकं प्रगत जे काही प्रशिक्षण नव्हतं आपल्याकडे, की ज्या लोकांना माहित होतं की नाव आपल्या बांधू शकतो वगैरे. मग त्यावेळी शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांकडनं सुद्धा काही मदत घेतली होती, काही 300 लोक त्यांनी घेतली होती. आणि त्यातले जे मेन होते ते 2 पोर्तुगीज बाप आणि मुलगा होता, की ज्यांनी पूर्ण ते सगळं ट्रेनिंग सेंटर उभा केलं होतं. पण नंतर पोर्तुगीजांनी स्पष्ट सांगितलं की शिवाजी महाराजांना तुम्ही मदत करायची नाही, म्हणून हे सगळे एका रात्रीत पळून आले. पळून आल्यानंतर शिवाजी महाराजांना लक्षात आलं की आता आपल्यालाच स्वतःला आपली ही नाविक दळ उभा केलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी आपल्याच लोकांना बरोबर घेऊन अतिशय सुंदर पद्धतीनं आपलं नाविक दळ उभा केलं. जवळपास जे कागदोपत्री उल्लेख आहेत ते 640 महाराजांकडं सगळ्या प्रकारची गलबत होड्या वगैरे आहेत, त्याचा उल्लेख आहे 640. आणि शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही का म्हणतं? कारण शिवाजी महाराज या देशातलं एकमेव किंवा पहिलं असं व्यक्तिमत्व असेल की ज्यांना समुद्रकिनारी येणाऱ्या शत्रूंची चाहूल कळली. म्हणजे तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो की या पोर्तुगीज लोकांनी अक्षरशः मुघलांना सुद्धा, म्हणजे मुघलांचे जे काही मोठमोठे अधिकारी वगैरे आहेत ना, त्यांना पण ते परवाने घ्यायला लावायचे. त्या पोर्तुगीज लोक जे परवाने द्यायचे त्याला कारताज म्हणायचे. तर ते कारताज दिल्याशिवाय कुठल्याच लोकांना ते आतमध्ये एंट्री पण करू देत नव्हते. या पोर्तुगीज लोकांनी इतकं आवळून ठेवलं होतं सगळं. पोर्तुगीज असतील, अर्थात त्यावेळी ब्रिटिश खूप कमी प्रमाणात, छोट्या प्रमाणात होते, पोर्तुगीजांचं सामर्थ्य खूप, डच पण कमी होते, डच होते. या सगळ्या लोकांपासून मला समुद्रकिनारा सुरक्षित ठेवला पाहिजे ही विजन शिवाजी महाराजांकडे आहे, खूप आधी, सगळ्यात पहिले. आणि ही जी सगळे, जर तुम्ही समुद्रकिनारचे किल्ले बघाल ना जे शिवाजी महाराजांनी बांधले, जलदुर्ग म्हणू आपण त्याला, सिंधुदुर्ग मोठं उदाहरण आहे. आजही तो किल्ला तसाच उभा आहे इतक्या वर्षानंतर. तुमच्या घराखालचा रस्ता जो असतो ना तो 2 वर्षात डांबर निघतं त्यात. 2 वर्ष खूप झाले. महाराजांनी बांधलेले 350 वर्षानंतरचे किल्ले जसेच्या तसे व्यवस्थित आहेत, म्हणून त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणलं जातं. एक उदाहरण सांगतो जाता जाता. ताजवर जो अटॅक झाला, कुठून झाला? समुद्रमार्गे झाला, बरोबर. ही सगळी पाकिस्तानातनं लोक जी आली, कुठून आली? समुद्रमार्गे आली. ज्यावेळी या देशाला शिवाजी महाराजांचं विस्मरण झालं
त्यावेळी या देशावर संकट आलेलं आहे. सत्य. समुद्रकिनारा सुरक्षित नाही, तिथून ताजवर अटॅक झाला आणि आम्ही काय करतोय, शिवजयंती साजरी करत बसतोय. अरे शिवजयंती ही 19 फेब्रुवारीला साजरी नाही करायची, तुम्ही रोज त्याचा जागर केला पाहिजे. महाराजांचे विचार आम्ही अंमलात आणले पाहिजेत. महाराजांनी समुद्रकिनारा सुरक्षित केला, तुम्ही केलाय का? त्या काळात, ज्या काळात मुघलांना सुद्धा काही इंटरेस्ट नव्हता बरं का खरं तर. म्हणजे मुघलांनी असं जहाज बांधावं आपण, आपला आरमार असावं, काहीही नाही. मुघलांना वाटलं नाही, आदिलशाहला वाटलं नाही. म्हणजे पहिल्यांदा जो जंजिऱ्याचा जो किल्ला सुद्धा जो आहे, जलदुर्ग आहे, तो राम पाटील नावाच्या एका कोळी बांधवानं तो बांधला होता. त्याच्यानंतर निजामशाहीतल्या काही लोकांनी तो किल्ला घेतला, मग नंतर तो आदिलशाहीकडे वगैरे गेला. त्यांनी सुद्धा तिथला जो कोण सिद्धी होता त्याला तिथंच ठेवलं आणि सांगितलं बाबा तू आमचा अंकित राहा, आम्ही काय त्या समुद्रात येत नाही, आम्हाला जे काय असेल ते थोडंफार उत्पन्न दे, बस संपला विषय, अंकित फक्त. पण शिवाजी महाराजांनी पूर्ण जलदुर्गांची शृंखला बांधली. आणि मी तुम्हाला एक पुढं सांगतो उदाहरण. पुढच्या काही वर्षानंतर म्हणजे इवन कान्होजी आंग्रे, एक महान वीर योद्धा आपण म्हणू, की ज्यांनी समुद्रकिनाऱ्यावर मराठ्यांचं अस्तित्व शाबूत ठेवलं. ब्रिटिशांना सुद्धा त्याने सळोकीपळो करून सोडलं होतं कान्होजीने. तर ब्रिटिश लोक कान्होजींना सुद्धा काही पत्रांमध्ये की शिवाजी महाराज म्हणून उल्लेख कर, म्हणजे शिवाजी हे नाव त्यांना हे करतायत. आणि कान्होजी सुद्धा काही पत्रांमध्ये असं लिहितात की आम्ही शिवाजी महाराजांचे शिष्य आहोत किंवा शिवाजी लोक असं म्हणतायत. म्हणजे या मराठी साम्राज्य आहे ना ते शिवाजी लोक आहे. कान्होजी आंग्रेंनी सुद्धा समुद्रकिनारी जे सुरक्षितता ठेवली होती, आपलं स्वराज्याचं रक्षण केलं होतं, ही प्रेरणा आली कुठून? छत्रपती शिवाजी महाराजांकडनं. आणि म्हणून त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणलं जातं. क्या बात आहे. सुयोगजी, तुमच्या 15-20 वर्षाचा अभ्यासाच्या काळामध्ये तुम्हाला असं काय वाचनात आलंय की जे आजही लोकांना माहीत नाही महाराजांविषयी? खरं तर आहे ना, आपण शिवाजी महाराज हे काही एका साच्यातच ठेवलेत. म्हणजे आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास काय माहिती आहे तर अफजल खानाचा कोथळा आणि शाहिस्ते खानाची बोटं, याच्या पलीकडे शिवाजी महाराज आम्ही वाचलेत का, एक मोठा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या काही वर्ष आधी ग्रह लाघव नावाचा एक ग्रंथ लिहिला गेला होता, जो ग्रहांची स्थिती जी असती वरची, त्याच्यानुसार ज्योतिष गणित शास्त्रामध्ये तुम्ही पत्रिकेचे वेध घेऊ शकता. म्हणजे तुमची जी कुंडली आहे त्याचे वेध घेऊ शकता. शिवाजी महाराजांना जेव्हा हे लक्षात आलं की 100 वर्ष उलटून गेलेत आणि ग्रहांचे वेध व्यवस्थित येत नाहीयेत, त्यामुळं फलादेश ज्योतिषशास्त्रातले व्यवस्थित येत नाहीत, तेव्हा शिवाजी महाराजांनी कृष्ण ज्योतिषांना सांगितलं ग्रंथ लिहायला. आणि मग त्यांनी कर्ण कौस्तुभ नावाचा ग्रंथ लिहून घेतला की ज्याच्यामध्ये ज्योतिर्गणित शास्त्रामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांनी योगदान दिलंय असं आपण स्पष्ट म्हणू शकतो. अरे बापरे. इतकंच नाही तर शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं अनेक ग्रंथ सुद्धा लिहून घेतलेले आहेत. शिवाजी महाराजांनी 1400 शब्द शुद्ध करून घेतले, जे अरबी आणि फारसी भाषेत होते, जे त्यांनी मराठीत संस्कृतमध्ये आणले. पूर्वीच्या काळी जे शब्द कसं असतं माहिती आहे का, जेव्हा परकीय आक्रमण करतात तेव्हा ते तुमच्या संस्कृतीवर पण आक्रमण करतात. बरोबर आहे. खाणं, भाषा ह्या गोष्टी अफेक्टेड होतात. त्यामुळे आता आपण जे शब्द वापरतो ठामपणे ते मराठी आहेत का, एक मोठा प्रश्न आहे. जसे की तुम्ही बँकेत गेला, बँकेत गेल्यावर तुम्ही तिथं विचारता पैसे भरायचे, मग सही कुठं करू, मग तो तुमच्याशी काहीतरी हिंदीत बोलत असेल, मग तुम्ही म्हणता अरे मराठीत बोलणार. पण तो सही हा सही ह हा शब्द अरबी आहे. सही ह या शब्दावरनं सही हा शब्द आलाय. मग सही हा शब्द सुद्धा मराठी नाहीये. शहर हा शब्द मराठी नाहीये. 2-3 शब्द मला पण माहिती. बायको हा शब्द सुद्धा काही ठिकाणी म्हणजे काही ग्रंथामध्ये असा उल्लेख आला की बायको हा शब्द सुद्धा परकीय भाषेतनं आपल्याकडे आलाय. आय थिंक पोर्तुगीज असावा, पण चहा सुद्धा. म्हणजे फक्त आपण ज्याला तर रोजच्या भाषेत वापरतो शहर वगैरे हे शब्द नाही आहेत. दरवाजा, अगरबत्ती हे शब्द नाही आहेत. मग शिवाजी महाराजांना लक्षात आलं की संस्कृतीचं माझं संरक्षण केलं पाहिजे, म्हणून महाराजांनी 1400 शब्द शुद्ध करून घेतले राजव्यवहार कोश या माध्यमातून. आणि या राजव्यवहार कोश हा ग्रंथाची स्थापना शिवाजी महाराजांनी म्हणजे त्यांच्या प्रेरणेनं हा रचला गेला. 1400 शब्द शुद्ध झाले. आणि मग नंतरच्या पूर्ण सगळ्या कागदपत्रामध्ये जर तुम्ही बघाल तर नंतर मराठी शब्द यायला लागले. संस्कृतीचं संरक्षण शिवाजी महाराजांनी जे केलं म्हणतो ना. मग जर तुम्ही म्हणताय की शिवाजी महाराज समजा धर्मनिरपेक्ष आहेत, मग त्यांनी ते फारसी शब्द तसेच चालू ठेवले असते.
स्वागत असावे भाषांचे धर्मनिरपेक्ष. पूर्वीच्या कागदपत्रांमध्ये जेव्हा फारसी भाषेतले सगळे वाक्य येत आहेत, पण शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर स्वस्ति श्री राज्याभिषेक्षक असं यायला लागलं. हे काय आहे? संस्कृतीचं संरक्षण शिवाजी महाराजांनी केलं. हे 1400 शब्द शुद्ध करणं हे किती मोठं काम आहे त्या काळातलं. संस्कृती रक्षक सुद्धा म्हणू शकतो. संस्कृती रक्षक, धर्मरक्षक, किती मोठं काम आहे त्यांचं. ज्योतिष गणित शास्त्र, ॲस्ट्रोलॉजर सुद्धा म्हणू शकतो. किती अलग अलग पैलू आहेत त्यांचे. ज्योतिर्गणित शास्त्रातली सुधारणा, भाषेतली सुधारणा, ही किती मोठी जमीन प्रतवारीतली सुधारणा शिवाजी महाराज. बरं, हे सगळं अफेक्ट होऊ नये म्हणून जी दूरदृष्टी होती त्याबद्दल तर आपण बोलतच नाही. ते बोलत नाही. आणि दुसरं म्हणजे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की हे शिवाजी महाराजांनी किती वर्षाच्या आयुष्यात केलंय? फक्त 50 वर्षाच्या. आणि त्यात 50 मधले सुद्धा पहिले 15 सोडले तर 35 वर्षाच्या आयुष्यात शिवाजी महाराजांनी इतकं मोठं कार्य केलंय की आम्ही सांगू शकत नाही. 350 वर्षानंतर सुद्धा आमची मती कुंठती सांगताना. म्हणजे हा पॉडकास्ट झाल्यानंतर मी घरी जाईन, घरी जाताना मला हा विचार, अरे मी अमितजींना हा प्रश्नच सांगितला नाही अजून, मी ह्याचं उत्तरच सांगितलं नाही किंवा हा विषय राहिला. हा जर पॉडकास्ट चांगला प्रतिसाद मिळाला ना, तुमच्यासोबत मी सिरीज घेऊन येणार आहे. त्यामध्ये स्वराज्यासाठी लढलेले सगळे मावळे, त्यानंतर महाराजांचे अलग अलग जे ज्ञात आणि अज्ञात किस्से आहेत त्यावर आपण समोर आणण्याचा प्रयत्न करू तुमच्या माध्यमातून. मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. आपण शिवमुद्रा सगळ्यांना माहिती आहे. शिवमुद्रा तुम्ही कशी डिकोड करतात? म्हणजे आत्तापर्यंत तुमच्या अभ्यासात शिवमुद्राकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे? तुम्ही मला स्पीचलेस केलं ॲक्च्युली. शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे ना, ती जर तुम्ही व्यवस्थित त्याचा अभ्यास केला, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की पूर्वीच्या काळात राजघराण्यातल्या राजमुद्रा या फारसी भाषेत किंवा अरबी भाषेत वगैरे असायच्या, फारसीत तर असायच्या. बरोबर. शिवाजी महाराजांची राजमुद्रा संस्कृतमध्ये आहे. प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी शहाजी महाराजांचे सुपुत्र शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे. कशासाठी? लोककल्याणासाठी. म्हणजे ही राजमुद्रा माझी नाही आहे, ही लोकांच्या कल्याणासाठीची राजमुद्रा आहे. हे ध्येयच किती उत्तुंग आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या पत्रात जेव्हा तुम्ही ती अष्टकोनी राजमुद्रा बघता, ते बघताना तुम्हाला लक्षात येते की महाराजांना सुरुवातीपासून ते क्लिअर आहेत की त्यांना त्यांच्या आयुष्यात काय करायचं, पर्पज ऑफ लाईफ. म्हणजे हल्लीचा काळ जर 2025चा बघितला तर माणसाचं वय 60-70 झालं तरी त्याला त्याच्या आयुष्याची दिशाच सापडलेली नसते. आणि दिशा नाही सापडली की दशा होते. मग क्या बात है, क्या बात. म्हणजे मांजराचे डोळे असतात, ते उघडायला काही दिवस लागतात, 7-8 दिवस, 8-10 दिवस, जे काय असेल. पण माणसाचे डोळे आयुष्यभर उघडत नाहीत. सत्य. पण महाराजांचे चरित्र तुम्ही बघाल, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत महाराजांना एक गोष्ट माहीत होती की त्यांचा जन्म का झालाय. त्यांचा जन्म या देशाचं रक्षण करण्यासाठी झालाय. अहो एवढं कशाला? नीलप्रभूंच्या पत्रामध्ये, जे फारसी पत्र जे पाठवले मुघलांना नीलप्रभूंच्या मार्फत, त्या पत्रामध्ये स्पष्टच उल्लेख आहे. काय झालं होतं, हे मुघल अधिकारी जे होते ना, ते औरंगजेब बादशाला खुश करण्यासाठी खोट्या बातम्या सांगायचे. आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. प्रत्यक्षात ते पळूनच गेलेले असायचे. बरोबर. बादशाला खोटं सांगायचे. शिवाजी महाराजांनी त्यांना पत्र दिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलं, तुम्ही बादशाला खोटं का बोलताय? तुम्ही जर कल्पनेचा घोडा सुद्धा तुम्हाला इथं नाचवणं अवघड आहे आणि तुम्ही बादशाला खोट्या गोष्टी सांगताय, आम्ही हे केलं ते केलं. हा देश माझा आहे आणि या देशाचं संरक्षण करणं माझं कर्तव्य आहे आणि मी ते करणार. आणि हेच वाक्य प्रतापगडवर शिवाजी महाराजांचा जो मोठा अश्वारूढ पुतळा आहे ना, तिथं साईडला कोरलेलं आहे ते वाक्य. हे देशाचं संरक्षण करणं माझं रक्षण, हे देशाचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. मग आम्ही शिवाजी महाराजांचं हे ऐकतो का हो? आम्ही सिग्नल तोडतो रस्त्यावर. सत्य. आम्ही सिग्नल तोडतो रस्त्यावर. लाल सिग्नल लागला की थांबलं पाहिजे. आम्ही लाल सिग्नल लागला की आम्ही पहिला पुढे जातो. मला काही लोकांनी विचारलं होतं की शिवचरित्रातनं शिकायचं काय? शिवचरित्रातनं शिकायचं म्हणजे या देशावरचं प्रेम शिकलं पाहिजे तुम्ही पहिल्यांदा. महाराज स्वतः सांगतायत की हे देशाचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी करणार. एका अर्थानं औरंगजेबाला ती धमकीच दिलेली आहे त्यांनी की तू व्यवस्थित राहा, तू जर अन्याय अत्याचार करशील तर मग माझ्यासारखा वाईट कोण नाही. फार पूर्वी होऊन गेलेले जुलियस सीझर सारखे राजे असतील, नेपोलियन तर महाराजांच्या नंतर झाला, पण त्याच्या आधीचे जे काही हॅनिबॉल वगैरे जे राजे आहेत, या सगळ्या राजांनी अफाट संपत्ती कमवली, अफाट
पद्धतीने या जगावर राज्य निर्माण करण्याची लालसा यांच्यामध्ये होती, सिकंदर असेल. पण या प्रत्येक राजामध्ये ना काहीतरी कमी आहे. कुठं कोणाचं तरी चारित्र्य खराब आहे, कोण काहीतरी रयतेवर अन्याय करतोय. छत्रपती शिवाजी महाराज या हिंदुस्थानातलं, या जगातलं एकमेव व्यक्तिमत्व आहे. मी छातीत ठोकपणे सांगतो, एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की एक महान राजा कसा असावा याचं उत्कृष्ट उदाहरण शिवाजी महाराज आहेत. ज्या काळामध्ये मुघलांनी रयतेवर अन्याय चालू केले होते, म्हणजे जर शेतसारा भरला नाही तर शेतकऱ्यांना ओल्या बांबून फुकून फोडून काढा, हे आदेश देणारे मुघल, त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज पत्रातनं लोकांना आपल्या सांगतायत की रयतेची काळजी घ्या, रयतेच्या भाजीच्या देठाला धक्का लावू नका, त्यांना कर्ज द्या, त्यांना बैलजोड्या द्या, आणि जेव्हा त्यांची परिस्थिती व्यवस्थित येईल तेव्हा तुम्ही ते परत घ्या. हा कुठला काळ मी बोलतोय? 17वं शतक बोलतोय, की जिथं एका व्यक्तीचं खून करणं ही खूप साधी गोष्ट आहे. बरोबर. किंवा रयत किंवा आपली प्रजा हा नावाचा कॉन्सेप्टच त्या काळी नव्हता. म्हणजे मुघलांनी उघड उघड मंदिरं पाडावी, मुघलांनी उघड उघड शेतकऱ्यांवर अन्याय करावेत, मुघलांनी उघड उघड स्त्रियांची विटंबना करावी, परमुलखात गेल्यावर कत्तली उडवाव्यात. अशा काळात छत्रपती शिवाजी महाराज परमुलखात गेल्यावर सुद्धा कुठल्याही पद्धतीनं आपण जिंकलेल्या प्रदेशात सुद्धा त्या लोकांची विटंबना करत नाहीयेत. बरोबर. हे कुठलं ध्येय आहे? ही विचारसरणी आहे ना, ही त्या काळात खूपच प्रगत होती, खूप जास्त. आणि म्हणून म्हणतो ना की शिवाजी महाराज हे काळाच्या पुढे आहेत. महाराजांचा जर तुम्ही एक एक गुणांचा जर अभ्यास केला ना, मी खरंच सांगतो तुम्हाला, महाराजांच्या एक एक गुणाचा तुम्ही अभ्यास केला ना, आयुष्य पुरायचं नाही तुम्हाला. तसं तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही भरपूर काही छान गोष्टी टाकता. म्हणजे मला मेन्शन करायची ही गोष्ट की तुम्ही नेहमी राजांचं उदाहरण आज कसं ॲप्लिकेबल होईल ह्या गोष्टीकडे जास्त महत्त्व देता. थोडक्यात सांगू शकता का नेमकं 2025कडे बघताना आज जी परिस्थिती सध्या चालू आहे जगात, राजे आज असते तर काय काय, किंवा राजांपासून आपण काय काय शिकू शकतो की जेणेकरून आपला आत्ताचा काळ चांगला जाईल? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांना युगपुरुष म्हणतात. युगपुरुष या व्याख्या, ही जे शब्द आहे ना, त्याची संकल्पना काय आहे थोडक्यात सांगतो. एका व्यक्तीला तुम्ही तेव्हाच युगपुरुष म्हणू शकता जेव्हा तो व्यक्ती अनेक शतकांनंतर सुद्धा तुमच्या हृदयात जागृत आहे. आज जर तुम्ही एका मंदिराच्या समोरून गेला, पटकन तुमचा हात इथं जातो नमस्कार करायला. जर तुम्ही शिवाजी महाराजांची मूर्ती बघितली तर तुमचं मस्तक ऑटोमॅटिक झुकतं त्यांच्यासमोर. कारण युगपुरुष या शब्दाची व्याख्याच आहे, अनेक शतकानंतर ते प्रेरणादायी आहे. शिवाजी महाराज 2025मध्ये जर त्यांच्या चारित्र्यापासून शिकायचं, खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट, स्त्रियांबद्दल आदर. जेव्हा 4 वर्षाच्या मुलीवर नराधम बलात्कार करतात, किंवा बंगालमध्ये काही घटना झाल्या तिथं 12-13 पुरुष एका स्त्रीवर अत्याचार करून तिचे हातपाय तोडतात, किंवा दिल्लीचं जे निर्भय हत्याकांड झालं त्याच्यामध्ये आम्ही फक्त कॅन्डल मार्च केला, पण शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाची फक्त व्याभिचार केला म्हणून, बलात्कार नव्हता तो, बदाअमल शब्द आहे कागदपत्रात, फक्त व्याभिचार केला. एवढ्या एका गोष्टीसाठी शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाचे हातपाय तोडलेले आहेत. जर बलात्कार असता तर महाराजांनी मस्तक मारलं असतं. साहजिक. आज आमची स्त्री सुरक्षित आहे का? रात्री 8 नंतर एक कुठलीही स्त्री जर म्हणली की मी या अंधारी मार्गाने जाते, जाईल सुरक्षित? शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रिया सुरक्षित होत्या. शिवाजी महाराजांचं उभं आयुष्य जर तुम्ही बघाल, अर्थातच जिजाऊसाहेबांचे संस्कार त्यांच्यावर झालेत, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या उभ्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कुठल्याही स्त्रीवर अन्याय होऊ दिला नाही. तिला बहिणी समान मानलं, तिला आई समान मानलं. म्हणजे परमुलखात गेल्यावर, त्या काळी तर असा नियम होता की तुम्ही परमुलखात जेव्हा जाल, वाटेल ते करा. मुघल तेच करायचे ना. मुघलांनी काय केलं होतं? कत्तली उडवा, बलात्कार करा. शिवाजी महाराजांनी स्पष्ट आदेश दिलेत
आपल्या सैन्यामध्ये कुठलीही स्त्री ठेवायची नाही. परमुलखात जर कुठली स्त्री सापडली तर तिची आणि लहान मुलांची विटंबना करायची नाही. अहो इतकंच कशाला, जी लोक शरण आलेत ना त्या शरण आलेल्या लोकांना सुद्धा सोडून द्या माफ करून, त्यांच्यावर पण शस्त्र चालू नका. हा, पण तो जर शस्त्र चालवतोय तर मग सोडूही नका त्याला. हे प्रॅक्टिकल थिंकिंग जे आहे ना ते फार महत्वाचं आहे. आणि आज 2025 मध्ये तुम्ही म्हणाल तर महाराजांकडनं शिकायचं काय, शिकायचं स्त्रियांबद्दलचा आदर शिकला पाहिजे आम्ही. आणि हीच परंपरा पुढे छत्रपती घराण्यात चालत आलेली आहे. संभाजी महाराजांनी येसूबाईंसाठी जे काही राजमुद्रा तयार केली त्याच्यामध्ये सखी राज्ञी जयती, म्हणजे संभाजी महाराजांनंतर येसूबाई साहेबांचा आदेश चालेल इथंपर्यंत जे आपण म्हणतो ना आजच्या काळात इम्पॉवर केलं, ते इथंपर्यंत इम्पॉवरमेंट आहे. कुठला काळ सांगतोय मी? 17वे शतक. आज 2025 मध्ये स्त्रिया इम्पॉवर आहेत? विचारा प्रश्न आम्हाला. म्हणजे आम्ही इथंपर्यंत उतरलोय की आम्ही कामाच्या ठिकाणी सुद्धा स्त्रियांना आदर देतो का नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. बरोबर. म्हणून तर हल्लीच्या कंपनीमध्ये डायव्हर्सिटी वगैरे हे टॉपिक आता लोक आणायला लागतात. महाराजांकडनं शिकण्यासारखं म्हणजे स्त्रियांबद्दल आदर. दुसरं, महाराजांचा सगळ्यात मोठा गुण जो मला खूप आकर्षित करतो ना, संयमीपणा. प्रत्येक गोष्टीत महाराज संयम बाळगून आहेत, कुठलंही प्रकरण. आणि बरं, महाराजांचं आयुष्य आहे ना ही एक शृंखला आहे संकटांची. महाराजांना कुठेही उसंत घ्यायला वेळ नाही आहे. आयुष्यात हा प्रसंग झाला की पुढचा प्रसंग आहे. तसंच अफजल खानाच्या वधानंतर लगातार त्यांची मोहीम चालूच होती. म्हणजे तुम्ही बरोबर म्हणला तसं, अफजल खानाच्या वधानंतर जशी जी महाराज ज्या दिवशी अफजल खानाला मारलं 10 नोव्हेंबर 1659 दुपारी 2च्या आसपास शिवाजी महाराजांनी मारलं. त्याला मारल्यानंतर एखादा तुमच्या आमच्यासारखा व्यक्ती असता तर तो सेलिब्रेट करत बसला असता, कारण ती मोठी विक्ट्री आहे. बरोबर, एक अचिव्हमेंट होती ती. अफजल खान हा काही साधा व्यक्ती नाही आहे. कस्तुरी रंगच्या राजाला त्यानं मारलेलं आहे, गोड बोलून आणलं मारलेलं आहे. एवढंच कशाला, शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजी महाराज, त्यांना मारण्यात सुद्धा त्यांचा हात होता अफजल खाना, त्या अफजल खानाचा हात होता. असे काही पुरावे उपलब्ध आहेत किंवा असे काही उल्लेख आहेत. हा अफजल खान ज्याने एकेकाळी औरंगजेबाला सुद्धा पकडायचा प्रयत्न केला होता. म्हणजे जर थोडक्यातच, म्हणजे औरंगजेब जर सुटला तिथून म्हणूनच तो वाचला, पण तो सुटला नसता तर औरंगजेबाला सुद्धा पकडलं होतं या अफजल खानानं. हा साधा व्यक्ती नाही आहे. पण या अफजल खानाला जेव्हा अफजल खान चालून येतोय आपल्यावर स्वराज्यावर, 1.25 वर्षाचा काळ आहे. या 1.25 वर्षाच्या काळामध्ये अफजल खान सगळ्या गोष्टी करतोय. देवळं पाडत चाललाय, काही ठिकाणी तोशीस असा शब्द वापरला गेलाय, म्हणजे काही देवळांना उपद्रव त्यानं दिला, काही ठिकाणी पैशाची लालच लोकांना दाखवली, काही ठिकाणी वतनाची सामदाम दंडभेद वापरला. या सगळ्या काळामध्ये त्याचा एकच उद्देश होता की शिवाजी महाराजांना मी अशा पद्धतीने त्रास देईन की ते गड सोडून खाली आले पाहिजेत, उघड्या मैदानात माझ्याशी लढले पाहिजेत. महाराज संयमीपणा दाखवत आहेत. महाराज म्हणतात नाही, मी तोपर्यंत शांत बसणार जोपर्यंत तो टप्प्यात येत नाही, आणि टप्प्यात आला मग सुटणार नाही. लास्ट मोमेंट जो महत्वाचा आहे आयुष्यात, मग आपण म्हणतो ना संयमीपणा आमच्या आयुष्यात पाहिजे. संयमीपणाच नाही आहे. आमचं काय झालंय, हल्लीचं जग आहे ना 2 मिनिट्स मॅगी नूडल्स. खरंय खरंय. म्हणजे आपण म्हणी पण आहेत बघा, अर्ध्या हळकुंडानं गोरा झालेला माणूस. आम्हाला झटपट पाहिजे, यश झटपट पाहिजे. संयमीपणा कुठे आहे? म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला गेला तर त्याचा पहिला प्रश्न हा असतो की पगार किती. बरोबर. संयमीपणाच नाही आहे आमच्याकडं. महाराजांकडनं प्रत्येक गोष्टीत संयमीपणा आहे. म्हणजे महाराजांबरोबर जो पुरंदरचा तह पण झाला, त्या तहामध्ये 23 किल्ले महाराजांना ज्यावेळी द्यायची वेळ आली, आता त्यात पण 23 किल्ले हे कागदपत्री जरी असले तरी त्यातले 4 किल्ले हे खूप छोटे छोटे आहेत, म्हणजे 19 किल्लेच पकडू आपण. हे किल्ले देताना आपलं आयुष्यात जे आपण मिळवलं ते किल्ले मुघलांना द्यायची वेळ आली, या ठिकाणी सुद्धा शिवाजी महाराज खचलेले नाही आहेत. संयमीपणा हा आमच्या आयुष्यात आम्ही अंमलात आणला पाहिजे. हे महाराजांकडनं शिकण्यासारखं आहे. महाराजांची निर्णय क्षमता, कुठल्या क्षणाला कुठला निर्णय घेतला पाहिजे हे शिवाजी महाराजांसारखं उत्तुंग उदाहरणच नाही आहे दुसरं. ज्या अफजल खानाला गोड बोलून आणायचं आहे, मी घाबरलोय असं शिवाजी महाराज त्याला दाखवत आहेत घाबरलेले नाही आहेत. पण तिथं संयमीपणा दाखवून 1 वर्ष महाराज शांत बसलेत
अफजल खान आल्यानंतर अफजल खानाला त्यांनी मारला. बरोबर. शाहिस्तेखानाची वेळी स्ट्रॅटेजी वेगळी आहे, हम्म. त्याला घुसून मारला. हो. पुरंदरच्या ठिकाणी शिवाजी महाराजांना लक्षात आलं की मुघल चारी बाजून आलेत, आता मी तह करतो, नंतर मला पूर्ण सगळं स्वराज्य पुन्हा निर्माण करायचंय, मी करीन, माझ्यात तेवढं धाडस आहे, माझ्यात तेवढं सामर्थ्य आहे, लोक माझ्या बरोबर आहेत. महाराजांनी तह केला, हा विचार नाही केला. ही जी निर्णय क्षमता म्हणतो ना आपण, ही फार महत्वाची, की कुठं काय केलं पाहिजे, कॉमन सेन्स ज्याला म्हणतो. म्हणून म्हणतात ना की कॉमन सेन्स इज नॉट कॉमन नावडेज. बरोबर. व्यावहारिकपणा आम्हाला कळला पाहिजे. तर शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे संयमीपणा आहे, त्याच्याबरोबर निर्णय क्षमता आहे. पुढची जर काय शिकायचं शिवाजी महाराजांकडनं, खूप हजारो गोष्टी आहेत. त्या हजारो गोष्टीतली मी तुम्हाला काहीतरी सांगतोय आता 4-5 काहीतरी जे मला सुचत आहेत. प्लीज. नेतृत्व गुण. 7व्या शतकामध्ये असं आपण पकडू की उंबरखिंडीतनं जे काही पहिला हल्ला आपल्या हिंदुस्थानावर झाला, त्याच्यानंतर बऱ्याच स्वाऱ्या झाल्या हिंदुस्थानावर, बऱ्याच सुलतानाने राज्य केले, 200च्या वर सुलतान असतील. त्याच्या व्यतिरिक्त हे परकीय तर वेगळेच होते, डच, पोर्तुगीज, फ्रेंच वगैरे. या सगळ्या विरोधकांना किंवा त्यांच्या या पारतंत्र्याला आपण तोडू शकतो, हा आत्मविश्वास शिवाजी महाराजांकडे आहे. आणि हा आत्मविश्वास त्यांच्याकडे कुठून आला? शहाजी महाराज साहेबांकडनं आला. शहाजी महाराज हे स्वराज्य संकल्पक आहेत. शहाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी खूप प्रयत्न केलेत. दक्षिणेतले जे नायक वगैरे जे म्हणतो की ज्यांना हे सगळे आदिलशाह, निजामशाह, कुतबशाह, मुघल यांना हे संपवायचे होते, हिंदू नायक सगळे. या हिंदू नायकांना त्यांचं संरक्षण करण्याचं काम शहाजी महाराज साहेबांनी केलंय. शहाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेब या स्वराज्य संकल्पक आहेत. बरोबर. आणि हेच शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. आणि शिवाजी महाराजांनी यांच्यापासून प्रेरणा घेतलेली आहे. आणि शिवाजी महाराजांचं जे नेतृत्व आहे, जर तुम्ही नेतृत्व बघाल, मला सांगा इतिहासातलं कुठलं असं उदाहरण आहे की जिथं लोक मरायला तयार आहेत स्वराज्य कार्यासाठी? आज जर तुमच्या कंपनीमध्ये एका व्यक्तीला ओव्हरटाईम करायचं असेल, तुम्ही त्याला फक्त विचारून बघा, जरा थांबतो का रे 2 तास, बघा काय उत्तर असतं. नाही होते, घरी काम आहे, नाही होते, हे आहे. माणसं मरायला तयार आहेत. म्हणजे पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू, फुलाजीप्रभू असतील, सिंहगडावर तानाजी मालुसरे यांचं बलिदान आहे, पण त्याचबरोबर सूर्याजी मालुसरेंनी तो गड जिंकलेला आहे. म्हणजे पुरंदरच्या वेळी सुद्धा किंवा पुरंदरच्या गडावर सुद्धा जेव्हा दिलेर खान वगैरे चालून आला, मुरारबाजी देशपांडेंचं बलिदान केवढं मोठं आहे. आपण पुण्यामध्ये असतो, पुण्यामध्ये चाकण गाव आहे, भुईकोट किल्ला आहे, तिथं संग्रामदुर्ग, किती लोकांना माहिती आहे. आज त्या जो भुईकोट आहे त्याची अवस्था बघा काय झाली. त्याच किल्ल्यावर जो लढा चालला होता, म्हणजे शाहिस्तेखानाने जो आक्रमण केला होता, तो किती चिवट होता. म्हणजे भुईकोट किल्ला असताना सुद्धा देखील मावळ्यांनी काय झुंज दिली होती. म्हणजे ते कमाल उदाहरण आहे. ते म्हणजे खरंच कमाल उदाहरण आहे. त्याचं कारण असं आहे की तो जर भुईकोट किल्ला आहे, आणि भुईकोट किल्ला म्हणजे जमिनीवरचा किल्ला, हा भुईकोट किल्ला घ्यायला शाहिस्तेखानाला 56 दिवस लागले. बाहेर जवळपास 15-20 हजारची फौज आहे. आतमध्ये फिरंगोजी नरसाळे जे किल्लेदार आहेत त्या भुईकोटाचे, तिथं जवळपास 600 लोक आतमध्ये आहेत. बरोबर. आणि फिरंगोजी नरसाळेंनी तो किल्ला 56 दिवस लढवला. शेवटी शाहिस्तेखानाला स्वतःला लाज वाटायला लागली की अरे आपण त्या औरंगजेबाचा मामा आहे, हिंदुस्थानचा सुलतान जो आहे त्याचा मामा आहे मी, एवढी मोठी संपत्ती आहे, त्या औरंगजेबानं विश्वास ठेवला आहे शाहिस्तेखानावर, तो शाहिस्तेखान तिथं बसला आहे. या मुघलांची जी मानसिकता आहे ती समजून घ्या पहिला. ही मुघल आहेत ना, ढिसाळ कारभार आहे सगळा, निवांत. म्हणजे शाहिस्तेखानानं तर त्याचं एक वाक्यच आहे खरं तर, की म्हणे कशाला शिवाजी महाराजांचे किल्ले इथं घ्यायचे, कारण जर आपण किल्ले घेतले आणि आपण इथे यशस्वी झालो तर औरंगजेब आपल्याला पुन्हा कुठेतरी उत्तरेत बाहेर तिकडे पाठवून देईल. मग त्याच्यापेक्षा पुणे निवांत आहे ना, हवेशीर आहे, निवांत राहू आपण इथं, पैसा भरपूर आहे, लाल महालात तळ ठोकून बसलाय, 75,000च्या वर त्याचं सैन्य पुण्यामध्ये गाराडा घालून बसलंय जवळपास 3 वर्ष. हे शिवाजी महाराजांना जेव्हा हे लक्षात आलं की अरे हा उठतच नाही, जातच नाही, आता स्वराज्यातले कत्तलीच्या कत्तली उडवतोय, शेती नष्ट करतोय, रयत परागंदा झाली, मला आता काहीतरी केलं पाहिजे, कारण हा हालतच नाही जागचा. शाहिस्तेखान 3 वर्ष थांबायचं नेमकं कारण काय होतं? कारण
तो खरंच खूप घाबरला होता की त्याची स्ट्रॅटेजी होती? ढिसाळ कारभार. बर. म्हणजे शाहिस्ते खान हा ढिसाळ कारभाराचं एक मोठं उदाहरण आहे. कारण मी प्रश्न का विचारला, स्ट्रेट फॉरवर्ड हल्ले झाले होते आत्तापर्यंत. जौहरनी पण एक हल्ला केला होता, किंवा अफजल खानाने संयमी दृष्टीने हमला केला होता, म्हणजे बोलवण्यास भाग पाडलं होतं. बोलवण्यासाठी मग त्यांनी काय काय केलं, पंढरपूरला आक्रमण केलं, आई तुळजाभवानीची मूर्तींची विटंबना करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून राजांना चीड येईल. आता झालं असं की राजांनी संयमीपणा दाखवला आणि तुम्ही जसं सांगितलं तसं पट्ट्यात आल्यानंतर बरोबर आपला प्लॅन एक्झिक्यूट केला. राहिला प्रश्न शाहिस्ते खानाचा. असंही ऐकून आहे की खूप अफवा पसरत होत्या त्याच्या आसपासचे लोकांमध्ये की राजे भिंतीच्या आरपार पण येऊ शकतात, किंवा म्हणजे त्यांना जादूटोणा मंत्र वगैरे सगळं येतं. हा महाराजांचा प्लॅन होता की खरंच शाहिस्ते खान घाबरत होता, की म्हणजे नक्की काय होता हा प्रकार? परकीयांच्या कागदपत्रांमध्ये काही असे उल्लेख आलेत की शिवाजी महाराजांना पंख आहेत, ते उडू शकतात. एकाच वेळी शिवाजी महाराज अनेक ठिकाणी असतात असंही ब्रिटिशांनी लिहिलंय. अहो एवढं कशाला, सभासद बखरीमध्ये जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याला गेल्यानंतर सुद्धा शाहिस्ते खानाला अर्थात भीती वाटणं शक्य होतं, कारण काही दिवसांपूर्वी त्याची बोटं कापली होती महाराजांनी. तर शाहिस्ते खान आपल्या काही दूतांमार्फत, काही लोकांमार्फत औरंगजेबाला हे सांगतोय की शिवाजी महाराज हे 40 गज उंच उडू शकतात, सावध राहावा. अहो एवढं कशाला. शिवाजी महाराज आग्र्यावरनं निसटल्यानंतर सुद्धा जेव्हा ते स्वराज्यात परत आले, त्याच्यानंतर सुद्धा औरंगजेबाला काही दिवस झोप येत नव्हते असं म्हणू. त्याने खडा पहारा ठेवला होता, कारण त्याला अशी भीती वाटत होती की महाराज आग्र्यातच कुठेतरी असतील आणि ते कुठूनही हल्ला करतील. शाहिस्ते खानावर कसा हल्ला केला होता, इतकी भीती होती. महाराजांबरोबर किती सैन्य होतं आग्र्याला? 500-600. ते पण नंतर महाराजांनी हळूहळू परत पाठवलं होतं. आणि महाराज नंतर स्वराज्यात परत आले. परत आल्यानंतर सुद्धा औरंगजेबाला महाराजांची भीती आहे की इथंच कुठंतरी असतील तर काय. ही जी भीती आहे ना, ही फक्त औरंगजेबालाच नाही, त्या काळी जे परकीय लोक आहेत सगळ्यांना शिवाजी महाराजांची भीती आहे. सगळ्यांना. म्हणजे परकीयांच्या कागदपत्रांमध्ये स्पष्टच उल्लेख आहे की शिवाजी महाराज एकाच वेळी अनेक ठिकाणी असतात. आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा ही जी कल्पना त्यांची होती ना, ती तशीच राहू दिली. आणि ती किती म्हणजे स्ट्रॅटेजीचाच पार्ट झाला तो. स्ट्रॅटेजीचाच पार्ट आहे. मी आहे एका ठिकाणी, ठीक आहे, तुमची समजूत आहे ना, आहे मी. आणि त्यांनी तसं वेळोवेळी दाखवलं सुद्धा. वेळोवेळी दाखवलं. म्हणजे हे परकीय लोक आहेत ना, यांना शिवाजी महाराज फार लवकर कळले होते. म्हणजे शिवाजी महाराजांचं एका पत्रात, म्हणजे एका ठिकाणी हेनरी ऑक्झेंडरने जे पत्र लिहिले त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेखच त्यांनी द जनरल ऑफ द हिंदू फोर्सेस, क्या बात, म्हणजे जनरल ऑफ द पुणे, जनरल ऑफ महाराष्ट्र, जनरल ऑफ हिंदू फोर्सेस, या अखंड हिंदुस्थानचे, या अखंड हिंदूंचे राजे तुम्ही आहात, त्यांचा उल्लेख आहे. मुद्दाम तुम्हाला थांबवतोय, हिंदूंचे राजे असं तुम्ही उल्लेख केला. राजांना धर्मनिरपेक्ष ठेवण्याचा बराच प्रयत्न चालू आहे. आता हे काही उदाहरणांनी स्पष्ट होतं असं इतिहासकार सांगतात, तसे ते दाखले देतात, पुरावे देतात. परंतु काही इतिहास जेवढा मी थोडंफार वाचते तेवढं सांगतो की गोव्यामध्ये 3 धर्मगुरूंना त्यांनी ठार मारलं होतं. आता जर आपण त्यांना धर्मनिरपेक्ष म्हणतो आणि ते असेही पराक्रम करत होते, आता त्याची पाठीमागे ती कथा काय ती तुम्ही सांगा, आणि शिवाय ते खरंच धर्मनिरपेक्ष होते का हेही सांगा. खूप छान प्रश्न आहे गरदर, आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. एक साधा प्रश्न आपण स्वतःलाच विचारू. हे जे मुघल आहेत हे आले कुठून? बाहेरून, भारताच्या बाहेरून. ठीक आहे, तुर्कस्तानातनं आले असं पकडू आपण. इथं आलेल्यांसाठी ही सगळी, म्हणजे या हिंदुस्थानातली सगळी लोक त्यांच्यासाठी परकीय आहेत. बरोबर. त्यामुळं ही जी परकीय सत्ता आहेत, इस्लामी सत्ता आहेत, यांचं ध्येय क्लिअर आहे की इथल्या लोकांना संपवायचं. एक संपत नसतील म्हणजे एक तर त्यांना धर्मांतर करायला लावायचं, धर्मांतर करत नसतील तर संपवायचं. क्लिअर आहे, एकदम क्लिअर आहे. औरंगजेब हा मंदिरं पाडतोय, धर्मांतर करतोय लोकांची. म्हणजे काही ठिकाणी तर असा उल्लेख आहे अखबारामध्ये की एका माणसानं 500 होऊन वगैरे कर्ज घेतलं असेल, ते त्याला द्यायला जमलं नाही, मग त्यानं इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्याचे कर्ज माफ केलं. जिझिया कराचा अर्थ काय आहे? जिझिया कर हा हिंदूंना सर्वात घातक कर जो आपण म्हणतो तो हिंदूंवर लादला होता. बरोबर. मग इनफॅक्ट मी तुम्हाला अजून सांगतो की मुघलांची जी काही मनसबदारी पण तुम्ही बघाल ना, तर जे वरच्या
पदाचे जे काही मनसबदार असतील हम्म. त्याच्यामध्ये सुद्धा हिंदूंची संख्या अगदी नगण्य आहे. हम्म. एखाद दुसरा कुठला तरी फार मोठा मिर्झा राजा जयसिंग वगैरे जी नाव आहेत, हम्म. फार कमी हिंदू मनसबदार असे असतील की जे वरच्या पोझिशनवर तुम्हाला दिसतील. हम्म. बाकी सगळे खालच्या पोझिशनवर आहेत. ह्याचा अर्थ काय आहे की त्यांना इस्लामी सत्तेचं इथं पूर्ण भारतामध्ये स्थापना करायची होती. मग तुम्ही एकतर प्रेमानं इस्लाम धर्म स्वीकार करा, नाहीतर पैसा किंवा मृत्यू हे स्वीकार करा. हम्म. मग या लोकांवर अन्याय होत असताना ज्या शिवाजी महाराजांनी या लोकांच्या कल्याणासाठी, रक्षणासाठी शिवाजी महाराज लढले, हम्म. मग ते हिंदू धर्माभिमानी होते का नव्हते? जर तुम्ही आमची देवळं पाडताय हम्म. तर मी त्याच देवळांचा जीर्णोद्धार करतो. सप्तकोटेश्वराचं मंदिर शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार केलेलं आहे. हम्म. बालाजी, व्यंकटेश बालाजी, त्याला शिवाजी महाराजांनी 420 सोनांची सनद दिलेली आहे, वर्षासन दिलेलं आहे शिवाजी महाराजांनी. आळंदीसारख्या ठिकाणी महाराजांनी इनामं दिलेली आहेत. बऱ्याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी जे आपल्या ज्या हिंदू धर्माची जी प्रतीक आहेत, मंदिर आहेत, त्यांना इनामं दिलेली आहेत. शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर भवानी देवीचं मंदिर बांधलं, तिची स्थापना केली. हम्म. नेपाळवरनं गंडकी नदी जी आहे, त्या हम्म. गंडकी नदीतल्या शिळा आणून हम्म. प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी स्थापना केली भवानीची. हम्म. हे सगळं काय सांगते तुम्हाला? स्पष्ट आहे. हडकोळांचा जो शिलालेख आहे, हम्म. जो संभाजी महाराजांच्या काळात पण हम्म. तो होता, त्याच्यामध्ये तर स्पष्ट उल्लेख आहे हे हिंदू राज्य झाले. बर. संभाजी महाराजांचा जो इंग्रजांबरोबर तह झाला 84 सालात, 1684च्या आसपास, त्याच्यामध्ये काही 30 कलम आहेत. त्या 30 कलमातलं 7वं कलम असं आहे की तुम्ही माझ्या स्वराज्यातल्या लोकांना गुलाम म्हणून खरेदी विक्री करू शकत नाहीच, हम्म. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आमच्या लोकांचं धर्मांतर सुद्धा करायचं नाही, असं संभाजी महाराज सांगतायत. ओके. म्हणजे संभाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकानंतर हम्म. बाकरे शास्त्रींना एक दानपत्र दिलंय. हम्म. त्या दानपत्रामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख काय केलाय त्यांनी माहितीये का? हम्म. म्लेंच क्षय दीक्षित. हुडका म्लेंच आता तुम्ही म्हणजे अर्थ. बाहेरचेच, हा, दुसऱ्या वंशाचे. म्लेंच क्षय दीक्षित. आता हम्म. त्याचा काय अर्थ आहे ते मी आता व्ह्युअर्सना सोडतो सोडतो. त्यांच्यावर, की त्याने आता शोधावा त्याचा अर्थ काय आहे. हा, ती कथा राहिली मात्र गोव्यातल्या धर्मगुरूंना ठार केल्याची कथा. हा, जेव्हा महाराजांनी तिथं जेव्हा स्वारी केल्यानंतर त्यावेळी गोव्यामध्ये असा अध्यादेश चालू केला होता. हम्म. कारण अर्थात पोर्तुगीज पण जे आहेत ना, ते सुद्धा प्रचंड धर्माभिमानी आहेत. म्हणजे गोव्यामध्ये त्याने हिंदूंवर जे कर लादले होते, हम्म. शेंडी ठेवायची नाही, किंवा आपल्या हिंदूंच्या झाडांना सुद्धा त्यांची मनाई होती. जसं वड, पिंपळ ही जी अच्छा. झाडं आहेत, ही सुद्धा आमच्या गोव्यामध्ये नाहीत. ह्याच्या पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला. बर. एका हिंदू धर्मातल्या कुठल्याही व्यक्तीचा जर मृत्यू झाला हम्म. त्या गोव्यामध्ये, हम्म. तर त्याचा जो दफनविधी किंवा जो काही आपण म्हणतो शेवटचे हा, अंत्यविधी. हा. अंत्यविधी, हम्म. तो गोव्याच्या बाहेर जाऊन करायचा. बर. म्हणजे तेलाचे डगळे लावून उभाच्या उभा माणूस जाळलाय, अशी उदाहरणं आहेत गोव्यामध्ये. या धर्माभिमानी पोर्तुगीजांनी जेव्हा हिंदूंवर हे सगळं चालू केलं हम्म. की आमचा धर्म स्वीकारा, ख्रिश्चन धर्म स्वीकारा, शिवाजी महाराजांची स्वारी तिथं होती तेव्हा त्यांनी त्या पादऱ्यांना, जे पादरे म्हणतात त्यांना, हम्म. फादर जे म्हणतात, त्यांना 4 लोकांना आणलं आणि सांगितलं की तुम्ही हिंदू धर्म स्वीकारा. अच्छा. ते म्हणले नाही स्वीकारणार तर तुमचा जो नियम तोच आमचा नियम. त्यांनी 4 लोकांची मस्तक मारून पाठवली. त्याच क्षणी पुढच्याच लगेच गोव्यातनं तो अध्यादेश मागे घेतला. हम्म. आपण शिवाजी महाराजांना जे हिंदू धर्मरक्षक वगैरे जे म्हणतो, हम्म. किंवा एक धर्माची स्थापना त्यांनी केली म्हण, किंवा त्याचं संरक्षण केलं म्हण, हे का म्हणतो? ही उदाहरणं आहेत त्याची, की पोर्तुगीजांना हे माहिती आहे की आता जर मी इथल्या लोकांवर अन्याय केला हम्म. आणि जर हे शिवाजी महाराजांना कळलं तर आपलं काही खैर तर नाही. काही खरं नाही. म्हणजे हे पोर्तुगीज तर शिवाजी महाराजांना घाबरून होतेच, संभाजी महाराजांना तर ते इतके घाबरून होते की संभाजी महाराजांनी जेव्हा स्वारी केली गोव्यावर, हम्म. तेव्हा हे सगळे पोर्तुगीज लोक किंवा हे सगळे ख्रिश्चन लोक, त्या आता जर तुम्ही ओल्ड गोवा चर्च बघत असाल गोव्यामध्ये, तर त्याच्यामध्ये वर सेंट झेवियरचं मृतदेह आहे. हम्म. आजही बघू शकता तुम्ही. तर संभाजी महाराज आणि सगळे मराठ्यांचं सैन्य आलं आणि आता ते आपल्याला संपवणार, हम्म. म्हणून त्या पोर्तुगीजांनी ते जे काही प्रेत होतं त्या सेंट झेवियरचं ते खाली घेतलं. अच्छा. त्याला नवस बोलला, काही बरं. त्याच्यावर 3-4 नाणी ठेवली, राजदंड खाली ठेवला आणि सांगितलं की संभाजी महाराज या राज्यात आलेत, वाचव आम्हाला त्यांच्यापासून.
इतका दरारा संभाजी महाराजांचा होता, इतका दरारा शिवाजी महाराजांचा होता. म्हणजे का होता? कारण या लोकांना माहीत होतं की आम्ही जर इथल्या रयतेवर अन्याय केला तर शिवाजी महाराज कुठूनही येणार आणि आम्हाला स्वारी करणार आमच्यावर, आणि संभाजी महाराज सुद्धा स्वारी करणार. क्लिअर कट विजन आहे. हे 16 जानेवारी 1681 या दिवशी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये संभाजी महाराजांनी या स्वराज्यासाठी जे केलंय, शिवाजी महाराजांनी कमवलेले जे सगळे किल्ले होते ते किल्ले तर त्यांनी राखलेच, शिवाय नवीन किल्ले घेतले. म्हणजे काही किल्ले संभाजी महाराजांनी बांधून सुद्धा घेतलेले आहेत. या सगळ्या काळामध्ये माझ्या वडिलांचं ध्येय काय आहे ते संभाजी महाराजांना माहिती आहे. तेच ध्येय संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात सुद्धा पुढं जसंच्या तसं अंमलात आणलंय. म्हणजे त्यांच्या एका पत्रात तर असा स्पष्ट उल्लेख आहे की शिवाजी महाराजांचं जे ध्येय आहे तेच माझं ध्येय आहे. अच्छा. मग या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष होते हे सांगतायत का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक चित्र होतं, त्यामध्ये महाराजांच्या खाली त्यांचं सैन्य होतं आणि त्या सैन्यामध्ये जे सैनिक दिसत होते त्यांच्यावर असा दावा केला जात होता की राजांच्या सैन्यामध्ये काही गैर हिंदू होते. तर त्यामध्ये त्यांनी प्रूफ कसं केलं की त्यांच्या मस्तकी टिळे नव्हते, सो जे टिळे नव्हते ते गैर हिंदू होते असं त्यांना दाखवलं होतं. हे सत्य होतं का? हे खरं होतं का? ॲक्च्युली हे जे चित्र आहे ना ह्याच्यावर बरंच संशोधन पण झालंय. आणि जेव्हा तुम्ही मायक्रोस्कोपनं व्यवस्थित बघाल, म्हणजे भिंग लावून म्हणतो ना, ते बघितल्यावर असं लक्षात आलं की टिळे आहेत ते. फक्त चित्र एका साईडनं असल्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल, पण मुळात जर तुम्ही खूप डीपमध्ये गेला तर चित्रामध्ये टिळे आहेत. आणि त्या एकाच निष्कर्षावरनं तुम्ही हा निष्कर्ष नाही काढू शकत की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये एवढे गैर हिंदू होते वगैरे. जर पुरावे असतील लोक मान्य करतील, पुरावे नसतील तर मान्य होणार नाही. सुरुवात अगदीच जी सगळी कागदपत्र ढुंडाळून काढल्यानंतर सुद्धा 1.5% वर गैर हिंदू नव्हतेच. मग बाकीचे 50%, 57% हे आकडे आले कुठून? बघा, इतिहासाचा साधा नियम आहे, इफ देर इज अ नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. असेल तर असेल, आम्ही हो म्हणणार, नसेल तर नाही आहे. त्यात लपवण्यासारखं काय? ही चर्चा संपूच नाही असं वाटतंय मला. नक्कीच आपण एक सिरीज घेऊन येऊ. मी तुम्हाला आज बांधून ठेवतो या माझ्या शब्दाने. आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण आधी मावळ्यांपासून सुरुवात करू. एक मावळ्या ज्याने ज्या प्रकारचं बलिदान केलं किंवा जो अजूनही लोकांना त्याचा इतिहास पुरेसा माहीत नाही तो तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. तुर्तास थांबूया. परंतु खूप धन्यवाद सुयोगजी, तुम्ही आमच्याकडे आज अशा गोष्टी शेअर केल्या आहेत ज्या फार कमी लोकांना माहिती आहेत. तुम्ही जे कार्य करताय त्यासाठी तुम्हाला परत एकदा सलाम करतो आणि खूप परत एकदा तुमचे आभार मानतो. थँक्यू सुयोगजी. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय.